तर सलग 100 मिनिटं CPR देऊन 11 वर्षांच्या मुलाला जीवदान मिळालंय। ही घटना घडली आहे नागपूरमध्ये। मित्रांसोबत खेळून घरी जात असताना एका मिरवणुकीतील वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि जनरेटर सेट मागे घसरत थेट मुलाच्या अंगावर गेला। त्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला होता। गंभीर अवस्थेत मुलाला नागपूरच्या नेल्सन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र मुलाच्या हृदयाचे ठोके थांबले होते। अशातच बालरोग तज्ञ डॉक्टर यश बानाईत यांच्या टीमनं CPR द्यायला सुरुवात केली। शर्थीचे प्रयत्न करत तब्बल 100 मिनिटं CPR दिला। अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि मुलाच्या हृदयाचे ठोके परत सुरू झाले। सध्या हा मुलगा पूर्णपणे बरा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। जवळपास 90 मिनिटांपर्यंत काही हृदयाने पिकअप घेतलंच नव्हतं। जे आपण म्हणतो पण क्लिनिकल रिस्पॉन्स म्हणजे जेव्हा आपण CPR देतो तर पायाचं परफ्युजन चांगलं येत होतं। जे आपण म्हणतो की सर्क्युलेशन मेंटेन करत होतं। त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की याला थांबायचं नाही, कारण की प्री एक्झिस्टिंग इलनेस किंवा नॉन रिवायवेबल सर्कमस्टान्सेस नव्हते। ब्लड देणं, आयनोट्रॉप्स देणं, फ्लुइड देणं, प्लाझ्मा एक्सपॅन्डर्स जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा खूप जास्त रक्त व्हायला की मग आपण फ्लुइड कंपार्टमेंट रिस्टोर करण्यासाठी जे औषधी असते ते देणं, ते आम्ही कंटिन्यू केलं। जवळपास 100 मिनिटांनंतर ECG यायला लागलं आणि द चाइल्ड स्टार्टेड रिस्पॉन्डिंग वेल। तेव्हा आम्ही CPR थांबवलं आणि मग जे हार्ट सपोर्ट करण्यासाठी जे औषधी असते ते कंटिन्यू केली आणि मग जे आपण स्टेबिलाइज करण्यासाठी जे CT असतो आणि जे अदर प्रोसिजर्स असते ते कंटिन्यू केलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।